हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या मध्ये तुम्हाला सॅटर्डे आणि फ्रायडे या दोघंही दिवसांची माझी जी रुटीन आहे ते दिसणार आहे. सोबत व्हिडिओच्या शेवटी ना गार्डनिंग टिप पण देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज शुक्रवार आहे आणि आज बघा मी जे आहे ना बाकीचे म्हणजे जे काही किचनचे टॉवेल्स वगैरे असतात ना, तर ते मी हातानेच वॉश केलेत. कारण मी ना यांना लास्ट टाईम मशीनमध्ये टाकून बघितलं होतं, काय एवढे व्यवस्थित वॉश झाले नव्हते. आणि किचन टॉवेल म्हटले की मग त्यांना खूप जास्त ऑइल किंवा मग हळदीचे वगैरे डाग असतात ते लागलेले असतात, म्हणून म्हटलं हातानेच वॉश करावं. सकाळी सकाळीच हे काम केलं मी आणि माझे आवडे ना फायनली आता बघा सुकलेले आहेत. म्हणजे आज जे आहेत ना ते सुकून जातील आणि ते सुकल्यानंतर 2 दिवस बिचारांनी एवढे जे आहे उन्हाची प्रतीक्षा केली आणि आता जे आहे मस्त छान ऊन पडायला लागलेलं आहे. आणि काय होतं माहिती का, जेव्हा यांना आपण बनवतो ना, जेव्हा ते थोडे वाळायला लागतात ना, तेव्हा ते अर्धे संपलेले असतात डब्यात भरण्याच्या पहिले आणि आम्हाला तिघांनाही खूप आवडतात. सो ही रेसिपी ना नक्की ट्राय करा. आणि मी तुम्हाला मागे पण म्हणली होती बनवायच्या वेळेला की मुलांना ना बळजबरी देण्याची गरज नसते, कारण त्यांनाही गरज असते प्रत्येक गोष्टीची जी आहे. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक व्हिटॅमिन तेवढं इम्पॉर्टंट असतं. सो आवळा हा डायजेशनसाठी पण मदत करतो, त्यामुळे जे आहे अशा कॅन्डीज तुम्ही बनवून मुलांना इझिली खाऊ घालू शकतात. आणि आता ना बघा एक अपडेट देते मी तुम्हाला. तर आमचं ना फर्निचर होणार होतं, म्हणजे शनिवार आणि रविवार, तर 19 आणि 20 तारखेला आमच्या घरात हे फर्निचरचं काम होणार होतं. आणि आम्ही फर्निचरचं काम जे दिलं आहे ना, म्हणजे 19 तारखेला 22 दिवस आधी आम्ही हे काम दिलेलं आहे की तुमच्याकडे 22 दिवस आहेत, तुम्ही 22 दिवसामध्ये जे काही काम करायचे फर्निचर ते करा आणि आमच्या घरी येऊन इन्स्टॉल करून जा. असे 22 दिवससुद्धा त्या लोकांना कमी पडले. आणि आजच सकाळी यांनी फोन लावला होता आणि ते म्हणलेत की नाही, तुमचं शनिवार रविवारी नाही होणार. सो जसं तुम्हाला माहिती आहे की पियाच्या पप्पांचं घरून काम असतं. सो ते म्हणले की मंगळवार बुधवार केव्हा तरी आम्ही येऊ आणि तेव्हा काम करून देऊ. सो एवढं डोकं फिरलं आहे माझं. आणि मी बऱ्याचशा माझ्या ज्या रुटीन होत्या, म्हणजे कारण आता दिवाळी येते आणि तुम्ही बघत असाल सगळ्यांची जी दिवाळीची क्लिनिंग आहे ती चालू झाली आहे आणि मी अजून पण स्टार्ट केली नाही, ह्या हिशोबाने की शनिवारी रविवारी माझं फर्निचर घरातलं होऊन जाईल आणि मग सोमवारपासून घर मोकळं असेल तर मग मी त्या एका आठवड्यात जे आहे माझी हळूहळू क्लिनिंग किंवा मग जो काही फराळ बनवायचा आहे तो सुरुवात करेल. पण आता बघा माझा हा जो मी जसं विचार करून ठेवला होता तसं काहीही होणार नाही आहे. आणि आता माहीत नाही ते ह्या आठवड्यात पण, म्हणजे येणारा जो आठवडा आहे त्यात पण ते करतात की नाही, कारण त्याच्या पुढच्या आठवड्यात तर लगेच मंगळवारपासून आय थिंक धनतेरस येते. सो खूपच हेक्टिक होणार आहे असं मला वाटतं आहे. आणि जी काही क्लिनिंग वगैरे असेल ना, मला असं वाटतं की दिवाळीनंतरच होईल माझी. त्यांच्यासोबत फोनवर जेव्हा बोलून झालं आणि मग आमचं घरात डिस्कशन झाल्यानंतर खरंच ना माझं म्हणजे असं झालं होतं ना की मेंटली स्टेबल नसतो ना आपण, एखाद्या गोष्टीचा खूप वैताग येतो, तसं माझं झालेलं होतं. चला असो, सगळ्यांनाच फर्निचर असो, घरातलं काही काम आपल्याला एक्स्ट्राचं काही करून घ्यायचं असेल तर ह्या अशा गोष्टी ज्या असतात ना तर त्या होतच असतात प्रत्येका. आणि म्हणजे काय असतं ना की आधी ते लोक म्हणतात की नाही नाही अगदी 2 दिवसात होऊन जाईल तुमचं काम, असं तसं वगैरे. आणि नंतर बरोबर ते त्यांच्या हिशोबाने काम करत असतात आणि तिथे आपण त्यांच्यासाठी प्रायोरिटी नसतो, फक्त काम घेण्यापुरतं प्रायोरिटी असतो. मला माहिती आहे की तुमच्यापैकी 1-2 सबस्क्रायबर माझे असे निघतील ज्यांचा हा बिझनेस असेल. सो सॉरी, मला माहिती आहे की सगळेच लोक सेम नसतात, पण बऱ्यापैकी अशा पद्धतीने जे आहे नंतरची वागणूक जी असते ती मिळत असते. चला असो, आता दिले गेले पैसे जे आहेत ते आमचे बऱ्यापैकी त्यांना दिले गेले 50%. सो आता मागे हटण्याचा काही ऑप्शन नाही आमच्याकडे. आणि दिवाळी आता लेट्स सी काय होतं काय नाही. सो हा एक जस्ट अपडेट होता. आणि आता त्यानंतर मी जे आहे सकाळची क्लिनिंग वगैरेला जे आहे ती सुरुवात केलेली आहे. जिओ मार्ट बंद झालं जसं मी तुम्हाला सांगते, म्हणजे चाललं आहे अजून पण एवढे प्रोडक्ट्स नाही आहेत त्यावर. आणि मी नेहमी ना गहू तिथूनच मागवत असते. 10 किलो गहू मागवला की तो दडल्यानंतर आम्हाला महिना दीड महिन्यापर्यंत टेन्शन नसतं. मी गहू स्टोअर करून ठेवत नाही किंवा मी गावी वगैरे तिकडून पण आणत नाही आम्ही, कारण इकडे बऱ्यापैकी मग खराब वगैरे होऊन जातो. त्यापेक्षा तेव्हाच मागवायचा चांगल्या क्वालिटीचा, जास्त निवडायचं टेन्शन नाही वगैरे वगैरे, आणि मग दळून आणायचा. सो त्यासोबत ना आज पियाला एक सरप्राईज देण्यासाठी ना मी एक गोष्ट मागवलेली होती. सो हे जे गहू आहेत ना हे ब्लिंकिटवरून मागवले मी, अगदी आता 10 मिनटापूर्वी मागवले होते आणि आले. सो बरं झालं की काही ना काही आहे ऑप्शन माझ्यासाठी, जी माझी रुटीन आहे की घरच्या घरी मला सामान येतो. आफ्टर जिओ मार्ट मला ब्लिंकिट आहे. थोडं महाग असतं, थोडं म्हणजे बऱ्यापैकी महाग असतं ब्लिंकिट, पण काही गोष्टी आहेत रेग्युलर ज्या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मिळू शकतात तिथे. आणि हे जे आहे ना पियाचं खूप चाललं होतं, प्रत्येक वेळा मॉलमध्ये गेलो की मला हे घेऊन दे, आईस्क्रीमसारखं लागतं. आम्ही कधीही ट्राय केलेलं नाही आहे. सो ती यायच्या पहिलेच हे पार्सल वगैरे आलं होतं आणि आज म्हटलं चला तिच्यासाठी मागवूयात आणि
आणि तिला सरप्राईज देऊयात. आणि हेच मी तिला आता जे देत आहे, तिचं म्हणजे तिला एवढी हॅपी झाली होती ती, की किती वेळा मी मम्मीकडून मागितलं हे, पण मम्मीने काय मला घेऊन दिलं नाही. आणि आज फायनली मिळालं. सो खाऊन बघितल्यानंतर म्हणजे दही असते आणि त्यामध्ये जो कुठला फ्लेवर आपण घेतलेला असतो तो ॲड केलेला असतो. खाल्ल्यानंतर मला नाही वाटणार की ते आता परत परत मागेल. सो कधीतरी ट्राय करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं बरं का. कारण काय होतं की आपल्याला वाटतं की महाग आहे किंवा मग मुलांनाही वाटतं खूप टेस्टी असेल, पण खाल्ल्यानंतर मग कळतं की एवढं पण नाही आहे. की तिला वाटलं की खूप छान आईस्क्रीम वगैरे असेल त्यामध्ये आणि नेहमी सांगायची मला घेऊन दे घेऊन दे. सो एकदाचा आता हे जे आहे ना प्रॉब्लेम तिचा मागण्याचा जो आहे तो संपला आहे. आजच्याच दिवशी ना मी या सगळ्या साड्या वेअर करून तो व्हिडिओ वगैरे बनवला होता. आणि खरं सांगते जे काही लोक असे साड्यांच्या किंवा ड्रेसचे व्हिडिओ वगैरे बनवतात ना त्यांना खरंच सॅल्यूट आहे. इतकं काम पुरतं आणि एकाच दिवसामध्ये इतके कपडे चेंज करा, इतका वैताग येतो ना की तुम्हाला काय सांगू. त्यातल्या त्यात साडी असली ना तर मग विचारूच नका. तरीही मी अशा पद्धतीने फक्त गुंडाळून तुमच्यासमोर जी आहे साडी प्रेझेंट केली होती की तुम्हाला ती दिसली पाहिजे, ओके अशी दिसते ही घालून, म्हणून मी ट्राय केलं. नाहीतर माझा आधी असाच विचार होता की म्हणजे घालायची नाही, फक्त साडी जी आहे ओपन करून दाखवायची, पण म्हटलं नको, घातल्याशिवाय आयडिया येत नाही. मग त्यामुळे मी घालण्याचा नंतर प्रयत्न केला आणि 3च साड्या मी ट्राय केल्या होत्या आणि एवढी दमली होती ना मी की काय सांगू तुम्हाला. सो आता जे आहे तोच पसारा पियाला वगैरे जे आहे जेवण वगैरे दिल्यानंतर म्हटलं चला आता आवरून घेऊया. आणि जवळजवळ 2.5-1 तास फक्त मी ह्या 3 साड्यांमध्ये त्यांचं घाला आणि मग स्वतःलाच सगळं शूट वगैरे करायचं असतं. खूप हेक्टिक होतं, पण चला सवय होते बऱ्याचशा गोष्टींची, बऱ्याचशा नवीन गोष्टी मला शिकायला मिळतात. या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. आणि मी या 3ही साड्या ठेवल्या आहेत. फक्त आता ही लास्टवाली साडी आहे ना, सो मी ही रिटर्न केली फक्त एका रिझनने. बघा माझ्याकडे असं सेम कलरची साडी, अगदी सेम टू सेम कलरची साडी आहे. सो बियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की त्यापेक्षा याच्यामधूनच तू दुसरा कलरची साडी घे, कारण तुझ्याकडे 2-2 होतील. आणि माझ्याकडे रेड कलरच्या ऑलरेडी 3 साड्या झाल्या आहेत. शेड थोडा डिफरंट आहे, पण रेड माझ्याकडे ऑलरेडी 3 होऊन गेले. आणि मी मागे बघा गणपतीच्या वेळेस पण एक साडी घातली होती आमची जेव्हा आरती होती सोसायटी वगैरे, जर तुम्हाला आठवण असेल तर. ती आणि ही साडी अगदी सेम टू सेम कलर आहे, म्हणून म्हटलं चला रिटर्न करूया. मम्मीला विचारलं मी की तुला पाहिजे आहे का. मम्मी पण, कारण रेड साडी काय असते ना की रेड साडी बऱ्याच लोकांकडे असते, म्हणून मम्मी पण म्हणली की नको, म्हणून मी हिला रिटर्न केली. अदरवाईज खूपच छान जी होती ना ही साडी होती. चला आता माझं हे सगळं आवरून झालेलं आहे. हे बघा माझे आवडे सुकून झालेले आहेत. या स्टेजला आलं ना म्हणजे अगदी थोडे दाबले जात आहे ना, ह्या स्टेजला त्यांना वाळवणं बंद करायचं. नाहीतर मग जेव्हा ते पूर्णपणे थंड होतात किंवा आपण डब्यात भरून ठेवतो ना त्यानंतर खूप जास्त कडक होऊन जातात. म्हणून ह्या स्टेजला जे आहे त्यांचं वाळवणं बंद करायचं. आणि आता तुम्ही त्यांना डब्यात भरून ठेवू शकतात. आणि मी आता बाल्कनीत आलीच होती तर म्हटलं चला तुम्हाला फ्लावर दाखवूयात. इतकं छान आणि सुंदर दिसतंय ना, सो इतकं मन प्रसन्न होतं ना. मी खरं सांगते तुम्हाला, तुम्ही जर गार्डनिंग करत नसाल ना तर गार्डनिंग सुरुवात करा. सुरुवात खूप म्हणजे स्मॉल गोष्टीपासून करा. जसं मी तुम्हाला सांगतेच की फ्रीचे प्लांट्स मिळाले, कटिंग्स मिळाले, तर त्याच्यापासून सुरुवात करा. मग हळूहळू थोडे पैसे जमा करून 1-2 प्लांट्स घरामध्ये विकत येतातच. आणि मग त्यातलं थोडं नॉलेज आलं तर मग आपण घरच्या घरी त्यांना मल्टिप्लाय करून जे आहे प्लांट्स वगैरे बनवू शकतो. व्हिडिओच्या शेवटी सांगतेच मी तुम्हाला. पण बघा किती छान दिसतंय. असं तुमच्या बाल्कनीचं फ्लावर असलं तर तुमचा दिवस किती छान जाईल, किती वेळा बघायला येणार आणि किती वेळा तुमचं मन प्रसन्न होणार आहे. या गोष्टीवर नक्की विचार करा. सॅटर्डेला आम्ही आलो होतो इकडेच फर्निचरच्या इथे की काय काम वगैरे चाललं आहे. ॲक्च्युली आम्ही अशा ठिकाणी दिलं आहे ना की जेणेकरून ते सगळं काम तिथून बनवून आणतील आणि घरी फक्त त्यांना इन्स्टॉल करायचं काम राहील. पण आता इथे बघायला आलो तर अगदी त्यांची काहीही सुरुवात नव्हती. आणि आज सॅटर्डे आहे, आम्ही दुपारच्या वेळेला इथे आलेलो होतो. आणि मला एवढं म्हणजे असं वाटत होतं ना की काय आपण दुसऱ्याला तरी दिलं असतं. घरात 8 दिवस ठकठक ठकठक चालू राहिली असती, पण इतक्यात माझं फर्निचर बनवून तयार झालं असतं. चला असो, आता ज्या गोष्टीत आता आपण म्हणजे जंप केली आहे त्यातून आपल्याला आता वर ते स्वतःला जावंच लागणार आहे. त्यानंतर मग आम्ही डीमार्टला आलो, कारण विचार केला होता की हा सॅटर्डे संडे तर आमचा घरात बसूनच जाणार आहे, घरात फर्निचर चालेल वगैरे वगैरे. पण हे सगळे प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर म्हटलं चला आज शॉपिंग करूयात, जी काही दिवाळीची शॉपिंग वगैरे आहे आणि थोड्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. सो ते इथे बघत होतो. सॅटर्डे असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती, पण डीमार्टला जर तुम्ही संडेला गेलेत ना तर प्रचंड गर्दी असते डीमार्टमध्ये. अगदी म्हणजे ट्रॉली पण पुढे ढकलली जात नाही ना, एवढी गर्दी असते. आणि आमच्या इथे वाघोलीमध्ये हा एकच मोठा डीमार्ट आहे.
त्यामुळे भरपूर गर्दी येते. आजूबाजूचेही भरपूर जे आहेत लोक इथे येत असतात आणि दिवाळीसाठी ना भरपूर छान छान सामान जो होता ना त्यांचा आलेला होता. मी काही दिवे वगैरे घेतले नाही अजून, म्हटलं बघूया अजून नंतर घेऊया. आणि हे मला एक नवीन दिसलं की असं डायरेक्ट कॅन्डलच ठेवायची आणि 99 रुपयाचं होतं हे, पण म्हटलं बघूयात नंतर कधीतरी घेऊयात. सो आता मी, कारण मला दुसऱ्या गोष्टीवर फोकस करायचं आहे. आणि मी बघा जशी उरली घेतली होती ना ही तशीच उरली आहे. थोडी मोठी साईज आहे तिची, फक्त ना त्यामध्ये त्यांनी हे असे डायमंड्स वगैरे ॲड केलेले आहेत. पण भरपूर महाग आहे बरं का ती, म्हणजे 400 की 500 रुपयाची आहे काहीतरी. खूपच महाग होती. म्हटलं बरं झालं मिशोवरूनच घेतली मी, कारण एवढी प्राईस बघून तर मी इथून घेतलीच नसती कधी उरली. सो झालं माझ्या आता तेवढी एक शॉपिंग झालेली आहे. आणि महत्त्वाचं आम्हाला काही स्टीलचा सामान घ्यायचा होता, सो तो पण घेतला डीमार्टमधून. एक आयडिया देते तुम्हाला, डीमार्टला ना स्टूल असतात, फोल्डेबल स्टूल असतात बघा. पिया ना जसं आम्ही इथे फिरत होतो ना सोबत ती ना असा स्टूल आहे, आता दिसेल की नाही व्हिडिओमध्ये माहीत नाही, पण तो स्टूल ना ती सोबत घेऊन फिरत होती. जिथे आम्ही सामान बघायला लागलो ना तिथे स्टूल ओपन करायची आणि बसून राहायची मस्त आरामामध्ये. सो तुमचंही पियासारखं एखादं लहान बाळ असेल ना असं, आणि त्याला म्हणजे वैतागतात पोरं डीमार्टमध्ये वगैरे मॉलमध्ये फिरून फिरून वैतागतात आणि बसायला कुठेच वेळ नसतो ना, त्या सिच्युएशनमध्ये जे आहे ना तुम्ही असा स्टूल जो आहे यूज करू शकतात बसण्यासाठी. आणि बघा आता आमची शॉपिंग झाली, आम्ही आता जातो घरी. कितीही शॉपिंग करून आपण दमलेलो असलो ना तरीही ती बॅग खाली करण्याची जी उत्सुकता असते ना ती काहीतरी वेगळीच असते. मग ती घरातल्या प्रत्येक सदस्याला असते, छोटा असो किंवा मोठा असो. आम्ही ना दिवाळीला म्हणजे उपटन वगैरे जे असतं ना ते आम्ही घेतोच, उठणं वगैरे, पण ना त्यासोबत जो मोतीचा जो साबण असतो ना आम्ही तोही घेत असतो प्रत्येक वर्षी. आणि ती एक म्हणजे एक आठवण असते की प्रत्येक वर्षी चला आपण हा साबण घेतोच म्हणून. आणि बघा हे अशा प्लेट्स आणि ग्लास आणलेत, कारण मी प्लेट्स फोडल्यात तुम्हाला माहितीच आहे. सो मला आता डायरेक्ट म्हणजे सांगितलं गेलं की आता स्टीलच्या प्लेट्स वापरायच्या म्हणून, आणि म्हणूनच या 4-5 ज्या आहेत, 5 की 6 आय थिंक 6 प्लेट ज्या आहेत त्या मी ह्या घेतलेल्या आहेत. आणि 3 ग्लास जे आहेत ते आणलेत, म्हटलं डेली यूजसाठी हे कामात येतील. कारण आम्ही तर डायरेक्ट बॉटलमधून पाणी पित असतो, पण पियाला ग्लास पाहिजे असतो. सो तिच्यासाठी जे आहे न काचेचा देता हा द्यावा तिला आता. आणि हे डब्बे बघा, मी एकदा तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता, म्हटलं बघून ठेवायचं आणि मग नेक्स्ट टाईम येऊन पूर्ण प्लॅनिंग करून हे डब्बे घ्यायचे. आणि त्यावर मला कमेंट पण आल्या होत्या की आम्ही असंच करतो, बघून जातो आणि मग नेक्स्ट टाईम येऊन घेत असतो. सो मी बघा आता हे 2 डब्बे घेऊन आली, कारण आता फराळ वगैरे जे आहे ते बनेल म्हटलं तर. मी यामध्ये एअरटाईट आहे, 5 जे आहेत ना याला लॉक्स आहेत, त्यामुळे इथे याच्यात जे काही ठेवलेलं राहील ना एअरटाईट असल्यामुळे वातडपणा त्यामध्ये येणार नाही. आणि बऱ्याच 2-4 प्रिझर्वेटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना खायच्या त्याही आम्ही घेऊन आलो आहे, कारण आम्ही जास्त करून असं सामान जास्त घेत नाही, पण म्हटलं चला आता घेऊयात. आणि म्हणून 2-4 गोष्टी ज्या आहेत तिथे आणलेल्या आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुमच्यासोबत गार्डनिंगची एक टिप शेअर करते, तर आता तीच करते बघा. तर मी ना म्हणजे मला ही कमेंट आली होती की हँगिंग बास्केट वगैरे तू कसं काय बनवते, माती वगैरे तिची कसं काय प्रिपेअर करायची असं म्हणून कमेंट आली होती. आणि खरंच भीती वाटते हँगिंग प्लांट्स आपण जेव्हा वर हँग करत असतो, बऱ्याच वेळेला त्यांची जी म्हणजे त्यांच्यासोबत जी हँगिंगचं जे रॉड येतो ना तर तो उन्हामुळे काय होतं ना कचायला लागतो आणि अचानक कुंडी खाली पडते. तर मी बऱ्याच माझ्या अशा कुंड्या आहेत ना ज्यामध्ये मी दोरी बनवलेली आहे, दोरीने ते जे आहे मी गाठा वगैरे मारून जे आहे ते बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कितीही ओझं ठेवलं ना ती दोरी एवढी स्ट्रॉंग असते ना की मग ते तुटतच नाही. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला बघा ह्या व्हिडिओच्या शेवटी लावते, तुम्ही जाऊन बघू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दोरीपासून जे आहे तुमचं हँगिंग प्लांट जे आहे बनवू शकतात. कारण हँगिंग प्लांट खूप महाग मिळतं. नॉर्मल कुंडी जर 20 रुपयाची मिळली ना तेवढ्याच साईजचा हँगिंग प्लांट तुम्हाला 100 रुपयाला किंवा 70 रुपयाला मिळतं. तर तुम्ही असं कमीत कमी बजेटमध्येही बनवून घेऊ शकतात. तसं तुम्ही जर आहे ते गुंफून वगैरे घेतलं तर व्हिडिओ नक्की पहा. आणि आता बघा हँगिंग प्लांटची माती वगैरे कसं बनवायची ते सांगते. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हे तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की मी अजून परत स्पायडर प्लांट वगैरे घेऊन आली आहे. तर ह्या कुंडीमधलं जे स्पायडर प्लांट आहे ना तर ते व्यवस्थित आता ग्रो होत नाही, कारण त्याच्या मुळा वगैरे खूप मोठ्या झालेल्या आहेत मला माहिती आहे. आणि 1-1.5 वर्षाचं जर झालं ना प्लांट तर नंतर त्यांची ग्रोथ एवढी छान होत नाही, किंवा मग त्यांना रिपोर्टिंग वगैरे जे असतं ते सगळं करावं लागतं. आणि मी असं काहीही केलं नाही, जसं लावलं तसं यामध्येच आहे ते. म्हणून म्हटलं आता याचं व्यवस्थित बघून घ्यावं. आणि आजूबाजूला जे आहे ना त्यामध्ये अजून मी जे काही बेबीज आणलेत ना स्पायडर प्लांटचे ते त्यामध्ये लावावे. तर मी हँगिंग प्लांटमध्ये ना 50% जे आहे ना गार्डन सॉइल घेते, 50% असते ती माझी कोकोपीट असते. आणि त्यामध्ये 2-3 मूठ जे असतं माझं कंपोस्ट असतं. कंपोस्ट माझ्याकडे जिओ मॅन्युअरचं आहे, त्याची डिटेल
डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि किंवा मग तुम्ही घरी पण बनवू शकतात. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घरी कसं बनवायचं ते जरा सांगते, कारण 1-2 कमेंट आल्या होत्या मागच्या व्हिडिओवरून की आम्हाला तो व्हिडिओ मिळत नाही, कसं बनवलं होतं वगैरे, लेअरिंग कशी करायची. तर मी पुढच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जे आहे शेअर करेल. तर बघा अशा पद्धतीने जे आहे सगळं मिक्स करून जे आहे फक्त रूट्स त्याच्या व्यवस्थित जे आहे मातीमध्ये दाबून द्यायचे असतात. हे तर माझे जुने आहेत, पण जे नवे पण आता मी पाणीमध्ये त्यांना ठेवलं होतं, कारण मी तिथून कटिंग आणल्या आणि पाण्यामध्ये त्यांना 3-4 दिवस ठेवायचं. मग त्यांच्या रूट्स थोड्या डेव्हलप झाल्या की त्यांना फक्त मातीमध्ये जेवढं असतं ना तेवढं दाबून द्यायचं आणि मग 3-4 दिवसानंतर अजून त्यांच्या रूट्स ग्रो व्हायला लागतात आणि मग जे आहे ना हे स्पायडर प्लांट खूप इझिली ग्रो होऊन जातं. आणि त्याच्या आधी मी साईडला जी कुंडी पडली ना व्हाईट कलरची, त्यामध्ये मी जे आहे बेबी सनरोज लावलं होतं. ते पण छोट्या छोट्या कटिंगने खूप छान ग्रो होऊन जातं. अगदी कटिंग घ्यायची, खालचे काही पत्ते काढायचे आणि मातीत त्याला दाबून द्यायचं. आणि हा सीझन खूप छान आहे. आता हिवाळ्यातही भरपूर प्लांट जे असतात कटिंग जे असतात ते ग्रो करतात. आणि बघा इथे माझी जी नवीन बास्केट आता होती, जुन्या बास्केटसोबतच म्हणजे जुन्या प्लांटसोबतच नवीन जी प्लांट्स आहेत आणि नवीन बास्केट अशी माझी तयार झालेली आहे. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला ही गार्डनिंगची टिप नक्की कामात येईल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.